हॅलो नमस्कार, तुमच्या सर्वांचं परत एकदा स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. तर आजचा व्लॉग आहे अक्षय तृतीयाचा आणि आम्ही आलो आहे माझ्या मम्मीच्या घरी. तर इथे चिकी लिंबू सरबत पितोय, तर त्याला आता सध्या लिंबू सरबत खूप आवडायला लागलं आहे. तर त्याच्यासाठी बनवलं होतं मम्मीने, आता तो पितोय. आणि उन्हाळ्यामध्ये लिंबू सरबत पिलेलं चांगलं पण असतं, तर त्याला मी फर्स्ट टाईम दिलं होतं काल परवा, तर त्याला खूप आवडलं. मग तो त्याने आज पण बनवायला सांगितलं. आणि इकडे आता पुरणपोळीचा स्वयंपाक सुरू होता मम्मीचा. आम्ही पोहोचलो तेव्हा इकडे डाळ शिजण्यासाठी टाकली होती आणि भात झालेला होता. तर म्हटलं चला आता स्वयंपाकामध्ये मम्मीला मदत करूया. तर चला, पुरणपोळीची डाळ पण शिजलेली आहे आणि इकडे गूळ पण कट करून ठेवला होता. तर आता हे जे डाळीचं पाणी आहे ते वेगळं करायचं असतं, ते आमटीसाठी टाकायचं असतं, तर ते काढून घेत होती मम्मी इकडे. अक्षय तृतीयेला तसंच पुरणपोळीचाच नैवेद्य केला जातो. आणि इकडे आता गरम पाणी ठेवलेलं होतं, तर ते या डाळीमध्ये टाकलं. तर हे सर्व पाणी जे आहे ते आपण आमटीमध्ये टाकतो, त्याच्याने खूप टेस्टी आमटी बनते. आणि ही थोडी डिशमध्ये डाळ काढून ठेवली आहे मसाल्यामध्ये वाटण्यासाठी आमटीच्या. आता डाळीतलं पाणी इकडे सेपरेट करून घेतलं आणि हा गूळ जो आहे तो आपण पुरणपोळीसाठी ह्या डाळीमध्ये ॲड करते आता. तर अर्धा किलो डाळ शिजायला टाकली होती आणि त्याच्यामध्ये अर्धा किलोला थोडा कमी गूळ टाकला आहे. तर आम्हाला गोडच पुरणपोळी आवडते, तर त्यामुळे जास्त गूळ घेतला आहे. आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेते मम्मी. गॅसची फ्लेम पण लो ठेवली आहे. आता इथे पुरणामध्ये टाकण्यासाठी थोडीशी बडीशेप, हिरवी वेलची, सुंठ आणि थोडं जायफळ हे सगळं घेतलं. याची मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि ते आपल्याला पुरणामध्ये टाकायचं आहे. तर आता इथे डाळ शिजत आहे, त्यामध्येच मी ही पावडर टाकून दिली आहे. चांगलं मिक्स करून घेते. आणि लोएस्ट फ्लेमवर आता जे आपलं गूळ आहे तो पूर्ण मेल्ट होऊ द्यायचा आणि त्याचं पाणी पूर्ण आटू द्यायचं आपल्याला. तर इकडे बघा झालेलं आहे आपली डाळ तयार. तर इकडे मी डाळीचं पुरण बनवते आहे. त्यानंतर इकडे कांदा भाजायला टाकलेला आहे आमटीसाठी. इथे आता वाटण्यासाठी कोथिंबीर घेतली आहे, कढीपत्ता आणि अद्रक लसूण. कांदा भाजून झाला, आता खोबऱ्याचा किस टाकलेला आहे तव्यामध्ये, तर तो पण ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतला. इकडे कांदा झालेला आहे. त्यानंतर 1 चमचा तांदूळ घेतले होते, तर ते पण थोडेसे तव्यावर भाजून घेऊन आपल्याला आमटीच्या मसाल्यामध्ये टाकायचे आहेत वाटणामध्ये. तर याच्याने पण टेस्ट छान लागते आमटीची. तर आपल्या वाटणामध्ये भाजलेलं खोबरं, कांदा, कोथिंबीर, तांदूळ भाजलेले, अद्रक, लसूण हे सगळं. तर आता याची मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घेते मी.
तर हे बघा अशा प्रकारे बारीक पेस्ट करून घेतलेली आहे. टाकण्यासाठी हे थोडंसं खोबरं लसूणचं वाटण केलं आहे आणि हे डाळ पण वाटून घेतली आहे मिक्सरमध्ये. तर चला आता आपण आमटी बनवूया. तर सगळ्यात आधी तेलामध्ये इथे टाकलं आहे खोबरं आणि लसूणचं वाटण, त्यानंतर कढीपत्ता, म्हणजे खोबरं आणि लसूण सुक्कं दळून घेतलं होतं मिक्सरमध्ये बारीक, त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे. आता आपण याच्यात जो काळा मसालाची पेस्ट करून घेतली होती, कांदा खोबऱ्याचं वाटण, ते टाकून घेऊ आणि ते चांगलं परतून घेतलं आहे. त्यानंतर याच्यामध्ये मीठ, आपला घरचा मसाला, हळद हे सर्व टाकून चला आता हे आपण जी डाळ वाटून घेतली होती त्यामध्ये थोडं पाणी टाकले, ते पण याच्यामध्ये टाकते. आता हे डाळ शिजवल्याचं जे पाणी होतं ते पण आपण या आमटीमध्ये टाकून घेऊ. वरतून थोडी कट केलेली कोथिंबीर टाकते. आता बारीक गॅसवर आपण हे उकळू देऊ थोडा वेळ. आपली आमटी रेडी आहे. आता इथे भज्यांचं पण मिक्सचर रेडी आहे. याच्यामध्ये बेसन पीठ, कांदा, ओवा, मिरची पावडर, कोथिंबीर, सोडा, हळद हे सगळं टाकून तयार केलं आहे आणि कुरडई पण घेतलं आहे तळण्यासाठी. इकडे आमटी आपली उकळते आहे. चला तर आधी कुरडई तळून घेते. तर ह्या कुरडई आम्ही आत्ताच बनवल्या होत्या मागच्या वीकमध्ये. तर बघा किती छान पांढरी शुभ्र कुरडई तळली आहे. चला आता इकडे मेथीची भाजी बनवते आहे. तर तेलामध्ये थोडासा लसूण, कांदा, हिरवी मिरची, मीठ टाकून घेतलं. त्यानंतर आता स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकून घेते. चला इकडे आपली मेथीची भाजी पण रेडी झालेली आहे. तर आता आंब्याचा रस बनवायला घेतलेला आहे. तर आमरस बनवण्यासाठी केशर आंबे आणलेले होते मम्मीने आणि त्याचे सर्वात आधी मी असं साल वगैरे काढून या बारीक असे कट करून घेतले आहे. तर मिक्सरमध्येच बनवला साखर आणि दूध टाकून. तर इकडे मम्मीने पूजा वगैरे मांडली होती अक्षय तृतीयेची. माझे आजोबा, आजी आणि पप्पांचा फोटो ठेवलेला आहे. इकडे चिक्की मस्तपैकी मँगो खातोय. त्यानंतर इकडे मस्त मम्मी गरमागरम पुरणपोळी बनवते आहे.
चला पूर्ण स्वयंपाक पण तयार झाला, पूजा वगैरे पण झाली. तर इकडे भात, आमटी, पुरणपोळ्या, त्यानंतर कुरडई, भजी आणि थंड थंड असा आमरस बनवून फ्रीजमध्ये ठेवलेला होता. चला आपला छान असा सर्व स्वयंपाक पण झालेला आहे आणि पूजा पण झालेली आहे. तर आता आम्ही जेवायला बसतोय. तर आता आम्ही बसलो आहे जेवायला आणि आम्हाला तिघांना पण आज मम्मीच्याच घरी जेवणाचं आमंत्रण होतं. तर आता चिकीला देते आहे आमटी आणि चपाती. तो काही आमरस खात नाही. तर चला आजचा व्हिडिओ इथेच संपवते. फ्रेंड्स, कसा वाटला कमेंट्समध्ये सांगा, आवडला असेल तर. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण पुढच्या व्लॉगमध्ये.